तर नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी ठरलं तर मग मालिकेचा 23 जानेवारीचा भाग. तर आपण कालच्या भागात बघितलंच आहे की सायलीने अर्जुनला अखेर प्रपोज केलं आहे आणि अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आता अर्जुन आणि सायली यांच्यासाठी स्वर्ग फक्त 2 बोटे उरला आहे. पण त्या दोघांनाही माहीत नाही की त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. चला तर मग आज बघूया त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलं ते. तर मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिरियलमधल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात काय गेलं, काय झालं ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही तर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर माझा भाग सुरू करूया. जसं मी म्हटलं की आजच्या भागाच्या सुरुवातीलाच अर्जुनने भरपूर जनतेचा मार खाल्ला असतो आणि चैतन्य त्याला घरी घेऊन आला असतो. मग चैतन्य त्याला त्या वरच्या रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये घेऊन जातो. तिथे मात्र चैतन्य त्याला म्हणतो, तुझ्या अंगावरच्या जखमा ना पटकन बऱ्या व्हाव्यात. मग मात्र अर्जुन इतका प्रेमात खुश असतो तो ह्या जखमा बऱ्या नाही झाल्या तरी चालतील, कारण की आता मला माझ्या प्रेमाचं उत्तर मिळालं आहे. आणि हो मित्रांनो, इथे अर्जुन एवढा खुश असतो की त्याला काही वेदनाही होत नाही आहे. ठीक आहे, मग चैतन्य म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, मी जातो, तू झोप आता. पण मात्र अर्जुन मित्रांनो इथे वेगळ्याच विचारात आहे. तो तर मिसेस साई मला मिस कसं असेल का रे, जसं मी त्यांना मिस करतोय. हा प्रश्न ऐकता चैतन्यसुद्धा म्हणतो, अरे काय चाललं आहे, तुला झालं आहे काय, तू काय विचार करतोय, आपण 1 तासापूर्वीच तर घरी आलोय. आणि तो काय फक्त 1 तास झाला, मला असं वाटतंय की खूप दिवसापासून मी त्यांना भेटलोच नाही आहे. मग एक काम करतो, मी त्याला फोन करतो. मग चैतन्य त्याला आठवण करत होतो की सायली मुलीचा फोन हा मधुभाऊ नावाच्या सेफमध्ये म्हणजे तिचोरीमध्ये ठेवलेला आहे. मग काय मित्रांनो, हा प्रेमात बुडाला अर्जुन काही सायलीशी बोलत चान्स सोडणार का? तो लगेच म्हणतो, अरे ते कुसुमताई पण आहेत ना आणि त्यांच्याकडे पण फोन आहे. मग चैतन्य त्याला आठवण करत होतो, बाबा मी बोलतो, कारण तिथे मधुभाऊ जर असतील ना तर ते आणखी चिडतील. अर्जुन म्हणतो लावला फोन. आणि अर्जुन मित्रांनो इतका हे झाला आहे म्हणजे काय तर डेस्पर्ट झाला आहे की तो कॉलेजला होत नाही, रिंग वाजायच्या आधीच उचलला का फोन. मग चैतन्य म्हणतो, अरे मी तू उचलल्यानंतर तुला बोलायला देईन ना. मग तिकडे मात्र कुसुमताच्या घरी तर सायली अगदी नाचत असते. तिला आज खूप दिवसांनी या मालिकेत मी हसताना बघितलंय. आणि ती कुसुमताई म्हणत असते की कुसुमताई, माझा जो आनंद ना पोटात काय या आकाशातही मावत नाही आहे. इतक्या दिवसांनी अखेर मी माझं अर्जुन सरावरचं प्रेम व्यक्त केलंय. इतके दिवस फक्त मी विचार करायचे की मी हे प्रेम कसं व्यक्त करू, मी वेगवेगळ्या आयडिया शोधल्या. पण ठीक आहे, कुठल्या कुठल्या प्रकारे का होईना मी त्यांच्यावर असं माझं प्रेम व्यक्त केलं आहे. आणि आता मला आणि त्यांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकत नाही. आता मला 7 जन्म होते हेच हवेत. कुसुमताई पण तिला हो हो करत असते. आणि तेवढाच फोन वाजतो कुसुमताईचा. मग ती विचारते, अरे हा कोणाचा फोन असेल? मग कुसुमताई बघते तर हा चैतन्य सरांचा फोन आहे. मग दोघींनाही कळतं चैतन्य म्हणजे अर्जुनच फोन लावला असेल. मग ती कुसुमताई फोन उचलते आणि चैतन्यमध्ये, बोला चैतन्य सर. मग चैतन्य पुढे बोलणार तेवढं अर्जुन फोन हातातून घेतो हिसकावून आणि तो कुसुमताई मी अर्जुन बोलतोय आणि सगळे कसे आहेत तिकडे. आता कुसुमताईचं मूड वेगळाच आहे, ती त्याची मजा घ्यायला लागते. ते हो हो सगळे एकदम ठीकठाक आहे. ती सायलीचं नाव सोडून कॉलनीतल्या बऱ्याच लोकांचं नाव घेते. ते म्हणते हे ठीक आहे, ते ठीक आहे, हे आपण ठीक आहे. मग अर्जुन डायरेक्ट प्रश्न विचारतो, कुसुमताई सायली कशा आहेत? मग कुसुमताई त्याला म्हणते, हो तुम्हाला मुद्द्याला फार वेळ लागतो, तुम्ही वकील आहात ना, डायरेक्ट मुद्द्यावर येत नाही, तुमची शाळेतही शिकायला वाटतं. अर्जुन प्लीज प्लीज मला सायली बोलू द्या ना. मग मात्र सायलीला ती फोन देते आणि मग काय एखाद्या नवीन प्रेमात पडलेल्या तरुण जोडप्यासारखं हे दोघे गप्पा मारायला लागतात. तुम्ही जेवण झालं का, तुम्हाला त्रास होतोय का, ते जखमावर लेप लावला का वगैरे वगैरे सायली त्याला विचारत असते. आणि तोही म्हणतो, तुम्ही मागाशी फुंकर मारली ना, तोच वाटी लेप आहे, मला काही वेदना होत नाही, तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे यांचं चालू असतं मित्रांनो. आणि तिकडे चैतन्य एकदम कंटाळलेला असतो. आणि तेवढ्यात काय होतं, तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊनं पण कुसुमताई मात्र सावरते बरं का, एकदम भारी आहे कुसुमताई. ती लगेच साई म्हणते, सायली अगं त्या डॉक्टरांना सांग ना, मधुभाऊ रात्रभर खोकतात आणि त्यांना काही गोळ्या औषध दे. मग लगेच सायलीलाही कळतं की मधुभाऊ आलेत. ती लगेच म्हणायला लागते, डॉक्टर डॉक्टर, म्हणजे अर्जुनलाही कळतं की मधुभाऊ आलेत. मग ते इकडे बोलून फोन कट करतात आणि मधुभाऊ विचारतात, कोण होतं?
इतक्या हुशार डॉक्टरशी कोणते बोलत होतो तुम्ही? मग कुसुम तर तेव्हा ते नाही का त्याशी मागे डॉक्टर आलते, तो कॅम्प बसवला होता अर्जुनने, ते डॉक्टर होते. तुम्हाला त्रास होतो ना? मधू म्हणतात मला कोणत्या डॉक्टरकडे जायचं नाही आहे, मला कुठल्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. आणि तिकडे अर्जुनच्या घरी मात्र चैतन्य म्हणतं बाप रे बाप, मला वाटतं तुम्ही रात्रभर बोलता काय, मी फोन तुझ्याकडे ठेवूनच निघून जाणार होतो. आणि तो असं बोलत निघतानाच तिथे येते ती प्रिया. तिने बघितलं असतं ना अर्जुनला लागलेलं आहे आणि तिला आता अर्जुनला भेटायचं बहाणाच पाहिजे. नेहमीप्रमाणे ती भेटायचं बहाणा करत करत ती घेऊन येते एक हळद्या दुधाचा ग्लास. अर्जुन तिला पाहूनच तो बाकडं करतो आणि तो म्हणतो मला काहीही नको तुझ्या हातचं, तू निघून जा. मात्र ती तिला हिंट देते की इथून पुढे मी तुझी काळजी घेणार आहे. तर इथे चैतन्य आणि अर्जुन दोघांही कळते काय चाललंय ते. तर ती म्हणते हा ग्लास मी ते ठेवते, तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा घेऊन टाक. आणि ती निघून जाते. आणि मित्रांनो जेव्हा सकाळ होते ना त्यावेळेसचं वातावरण आणखी वेगळं असतं. सायली घरासमोर रांगोळी काढत असते आणि तिला मागचे तेच क्षण आठवले असतात ज्यावेळेस अर्जुन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. आणि तीही देवीला म्हणते देवी आता असं काहीतरी कर की आम्ही दोघंही पुन्हा एकत्र येऊ आणि घरच्यांना सुद्धा आमच्याबद्दल प्रेम वाटेल आणि मला त्या घरात पुन्हा प्रेमाने ते आळादराने घरात घेतील. आता इथे एक हिंट दिल्यासारखे वाटते मला, कारण की आता प्रियाचं जे चाललंय ना अर्जुनशी लग्न करायचं, बहुतेक काही ना काही नक्कीच घडणार मित्रांनो त्या भागामध्ये. बघूया काय घडतं ते. ती देवी यांची इकडे प्रार्थना करत असते, तिकडे मात्र अर्जुन आणि चैतन्य डायनिंग टेबलकडे येत असतात आणि प्रिया त्यांच्याकडे बघत असते. मग अस्मिताच म्हणते बघा बघा एक मुली किती खुश आहे, ते आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे बघते, कधी येतो म्हणून तो. आणि ते एडीएस मित्र सुद्धा खुश होतात बिचारे. काय बोलत बिचारे म्हणायला लागत त्यांना. इतक्या गाळामध्ये एवढे गुरफटले गेले त्यांनाही कळत नाही खरं काय आणि खोटं काय. मग अर्जुन डायनिंग टेबलवर येतो आणि तो फार खुश असतो. आता त्याला विचारतो बरं आहेस ना आता? म्हणतो हो डॅड, आधी मला एवढं फ्रेश किंवा आनंदी कधी वाटत नाही, आता मी एकदम आनंदी आहे, माझा मूड खूप छान आहे. मग पूर्णाजी म्हणते बरं झालं, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. गेले काही दिवसामध्ये आपल्या घरात जे घडलंय ना ते आपण सगळे विसरून आता पुढे जाऊया. अर्जुन म्हणतो हो हो नक्की नक्की. मग तेवढाच प्रताप म्हणतो की आम्हाला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना डॅड. मग मात्र घरचे त्याला सांगतात की आम्ही तुझं आणि ह्या तन्वीचं म्हणजे प्रियाचं लग्न ठरवलं. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की त्या अर्जुनला किती त्या तन्वीचा म्हणजे उर्फ प्रियाचा राग येतो. तो ताडका उठून म्हणतो तुम्ही काय वेडे आहात का? अहो डॅड, तुमचा हा मुलगा आधीच लग्न झालं आणि तुम्ही वापस पुन्हा लग्न लावताय, हे चुकीचं आहे. आणि माझं लग्न जरी झालं नसतं ना तर मी ह्या मुलीशी कधीच लग्न केलं नसतं. बाप रे बाप मित्रांनो, इथे अर्जुनचा अवतार तुम्ही बघायला पाहिजे होता. इतका चिडतो अर्जुन. आधीच त्याला प्रिया आवडत नाही आणि त्या घरचे असे बोलल्यानंतर तो आणखी सणकतो आणि तो आणि चैतन्य वरती जायला लागतो. आणि इकडे म्हातारी आपली पूर्णाची उठते आणि अर्जुन ओढते आणि छातीवर हात ठेवते. मी तिला अटॅक आणि चिन्ह आहेत, त्याला खरं खोटं देव मानो. पण आपलं एक कळतं इथे आता ही पूर्ण सुविधा फॅमिली अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करणार आणि त्या प्रिया उर्फ तन्वीशी लग्न लावायला भाग पाडणार. पण येणाऱ्या भागात हे मजा येईल बघायला की तिचं म्हणजे प्रियाचं खरं रूप यांच्यासमोर कसं येतं ते. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुम्हाला आवडलं का हे जे वागणं चाललं आहे सुभेदारांचं? आवडलं असेल तरी कमेंट करा, नसेल आवडलं तरी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये.